सरकारी नोकरीच्या माध्यमातून अंगात खाकी वर्दी परिधान करून समाजामध्ये स्टेटस निर्माण करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. आपण जर इयत्ता 12वी उत्तीर्ण असाल तर आपल्याला पोलीस खात्यात भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. कारण लवकरच भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे. नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे प्रामुख्याने 3 टप्पे आहेत. सगळ्यात आधी आपल्याला द्यायचे आहे ग्राउंड अर्थात मैदानी चाचणी, त्यानंतर लेखी परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल व कागदपत्र पडताळणी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मेडिकल बाबत संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी आपलं मेडिकलला आपण जेव्हा जातो तेव्हा सगळ्यात आधी आपलं बीपी अर्थात ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो, त्या बीपी आणि आपले पल्स हे चेक केले जातात. ठीक आहे, हे एकदम नॉर्मल तपासणी असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे युरिन अँड ब्लड टेस्ट, ठीक आहे, त्याला आपण मराठीमध्ये रक्त आणि लघवी तपासणी म्हणतो. ह्या तपासण्या आपल्या केल्या जातात. ज्या काही बेसिक तपासण्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी केल्या जातात आणि जवळजवळ 99% उमेदवारांच्या सगळे रिपोर्ट नॉर्मलच येतात. त्यानंतर पुढे मग इयर टेस्ट किंवा कान तपासणी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येतंय का याची तपासणी केली जाते. हा, समजा काही विद्यार्थ्यांना एका कानातून थोडंसं कमी ऐकायला येत असेल तर त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. थोडासा फरक इकडे तिकडे असेल तर चालून जातो, पण ऍटलिस्ट तुम्हाला ऐकू येत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचीच अनेक उमेदवारांना भीती वाटत असते. हे म्हणजे आपलं ज्याला आपण कलर ब्लाइंडनेस किंवा रंग आंधळेपणा म्हणतो. याच ठिकाणी उमेदवारांना थोडंसं स्ट्रिक्टली चेक केलं जातं. या ठिकाणी तुम्हाला हे जे कलर आहेत हे कलर व्यवस्थित ओळखता आले पाहिजे. आता ह्या तुम्हाला स्क्रीनवरती ह्या कलर मध्ये एक अंक आहे मध्ये, तो अंक जर तुम्हाला व्यवस्थित ओळखता येत असेल तर मग तुम्ही रंग आंधळेपणा तुम्हाला नाही असं या ठिकाणी सिद्ध होतं. ठीक आहे, आता हे आकडे तुम्ही जर ओळखू शकत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हे काय आकडे आहेत या दोन्ही बॉक्समध्ये हे नक्की मला सांगा. ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा. त्यानंतर मग डोळ्यांची तपासणी. आता ठीक आहे, ही एक महत्त्वाची तपासणी असते. तर अनेक मुलांना प्रश्न असतो की सर मला चष्मा आहे तर मग मी भरती प्रक्रियेत जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. बघा आता चष्मा असेल तरी चालतो, त्याला काही अडचण येत नाही. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित दिसतंय का, जवळचं आणि लांबचं हे व्यवस्थित दिसतंय का हे या ठिकाणी चेक केलं जातं. म्हणजे डोळे कसे चेक करतात सगळ्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ठीक आहे, पुढे मग आता हे जे काही आपल्या मनात शंका असतात की सर पूर्वी माझा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला होता किंवा माझं एखादं छोटं मोठं ऑपरेशन झालेलं आहे किंवा माझ्या हातावरती टॅटू आहे तर मी भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतो का. बघा तुमचं समजा पूर्वी कधी ऑपरेशन झालं असेल किंवा पूर्वी कधी तुम्हाला फ्रॅक्चर झालं असेल, आता तुम्ही कसे आहात हे जास्त महत्वाचं आहे. आता पोलीस भरतीमध्ये सांगितलेले इव्हेंट अर्थात गोळाफेक असेल, रनिंग असेल, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित करता येत असतील आणि तुम्ही जर त्या वेळेमध्ये पूर्ण करू शकत असाल तर त्याची काही अडचण आता येत नाही, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे टॅटू. आता टॅटू हातावरती असेल तर छोटा टॅटू असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही, चालून जातं. पण अगदी तुमच्या पूर्ण हातावर तुमचा पूर्ण हात किंवा तुमच्या पूर्ण शरीरावर टॅटू असतील तर ते मात्र या ठिकाणी तुम्हाला ते टॅटू काढण्यास सांगितले जाऊ शकतात. पण टॅटू आहे म्हणून भरती प्रक्रियेतनं बाद केलं किंवा बाहेर काढलं असं होत नाही, तुम्हाला वेळ दिला जातो. आणि छोटा टॅटू असेल तर त्याची काही काळजी करू नका, तो बिनधास्तपणे भरतीची तयारी करा. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची, अंगात खाकी वर्दी परिधान करण्याची संधी असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याकडे 2 बॅचेस आहेत. एक रेकॉर्डेड बॅच आहे, एक लाईव्ह बॅच आहे. रेकॉर्डेड बॅचची फी फक्त 999 रुपये आहे. यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम शिकवलेला आहे आणि आपल्याला 2 जानेवारीपासून ही लाईव्ह बॅच सुद्धा करता येणार आहे, ज्याची फी 1199 रुपये आहे. यामध्ये पोलीस भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला शिकवला जाईल आणि आपल्याकडून तो संपूर्ण अभ्यासक्रम हा पूर्ण करून घेतला जाईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर पोलीस भरतीच्या योग्य अभ्यासासाठी इग्नाइट प्रकाशनाची आपली हे 2 पुस्तकं आहेत. एक आहे पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा, ज्या माध्यमातून तुम्हाला 12,000 प्लस प्रश्नांचा समावेश आहे या पुस्तकामध्ये. पूर्ण अभ्यास तुमच्या ठिकाणी होतो. तसंच हे पुस्तक आहे आपलं पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी. याच्यामध्ये जवळजवळ 17,700 वन लायनर प्रश्न यामध्ये आहेत आणि विस्तृत असं विश्लेषण देखील आहे. त्यामुळे दोन्ही पुस्तकं आपल्याला प्राप्त होऊ शकतात. अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण नक्कीच इग्नाइट अकॅडमीच्या 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या अनुषंगानं आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा या दृष्टीनं आपला हा चॅनल तर आहेच, इग्नाइट अकॅडमी MPSC सरळ सेवा.
पण ह्या चॅनल सोबत आपण पोलीस भरतीसाठी विशेषतः एक नवीन चॅनल सुरू केलेला आहे, इग्नाइट पोलीस भरती यूट्यूब चॅनल. ह्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलवरून तुम्हाला इथून पुढे पोलीस भरतीच्या अनुषंगाने सर्व महत्त्वाचे अपडेट्स मिळणार आहे. अजूनही ह्या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.